नमस्कार। तर बघा, तुम्हाला माहिती आहे आपले क्लासेस चालू आहे रंगोली मॅटचे। तर अशा प्रकारे मॅट आहेत ह्या आणि त्याचबरोबर ही जी फर वूलन आहे ना, तर हे बघा अशा प्रकारे ही आपल्याकडे उपलब्ध आहे। तुम्हाला जर कोणाला घ्यायची असेल तर हे पण आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि बघा आता आपले हे जे रेडी रंगोलीचे हे जे मॅटचे क्लास आहेत हे 28 तारखेपासून सुरुवात होणार आहे। आपली सेकंड बॅच जी आहे ती 28 तारखेपासून सुरुवात होणार आहे। तर आता बघा आपल्या सणांची खूप सारी रेलचेल चालू होणार आहे। तर बऱ्याच ताईंना रांगोळी काढायला जमत नाही, तर अशा प्रकारे छान छान तुम्ही रांगोळ्या या रेडीमेड बनवलेल्या तुम्ही घेऊ शकता आणि अगदी रोज वेगवेगळी दारामध्ये तुम्ही ठेवू शकता। तर आता हे बघा, हे समईचं आसन आहे, त्याचबरोबर चौरंगाचं पण आसन आहे, चौरंगाभोवतीची रांगोळी आहे, खूप सारे वेगवेगळे प्रकार आहे आपल्याकडे। त्याचबरोबर चौकटीची जी रांगोळी आहे चौकटीची तर हे बघा अशा पद्धतीचे वेगवेगळे आहेत। ठीक आहे, अजून तुम्हाला दाखवते मी। हे बघा अशा प्रकारे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। तर त्याचं कटिंग अजून बाकी आहे, हे कटिंग झालेलं आहे। त्यानंतर हा आपला कॉर्नर पीस आहे, कॉर्नरची जी रांगोळी आहे। आता बघा बऱ्याच ताईंना अशी रांगोळी काढण्यासाठी जागा नसते, तर अशा पद्धतीने फक्त एका कॉर्नरमध्ये अशा पद्धतीने छान अशी रांगोळी तुम्ही ठेवू शकता। बघा इथे सुंदर असं कमळ आहे आणि हे तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला कसं कलर हवा आहे तसं पण तुम्हाला करून मिळेल, किंवा काही वेगवेगळे डिझाईन आहे तर तसंही करून मिळेल। याच्यामध्ये पण खूप साऱ्या डिझाईन आहे। तर आता मी चौरंगाची तुम्हाला रांगोळी दाखवते, चौरंगासमोरची। तर ती पण अजून कटिंग बाकी आहे त्याचं पण। तर हे बघा आता ही चौरंगाच्या समोरची रांगोळी आहे आणि साईडची अजून बनवायची आहे। बघा किती सुंदर दिसते। मी इथे पिंक कलर नाही वापरलेला, लाईट कलर वापरत गेली। बघा ऑरेंज, मँगो कलर आणि येलो कलर, तरी सुद्धा खूप सुंदर असं हे कमळ दिसतंय आणि ही चौरंगासमोरची रांगोळी आहे। तर अशाच पद्धतीने अजून खूप सारे कमळ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। हे बघा अशा पद्धतीचे हे कमळ आहे। बघा अशा पद्धतीचे वेगवेगळे कमळ आहे, लहान मोठे छोटे। आता हे छोटा दिवा ठेवण्यासाठी आहे। त्यानंतर स्वस्तिक आहे। अशा प्रकारे फ्लावरचे डिझाईन आहेत। हे बघा छोटे पण, याच्यामध्ये पण तुम्ही समई ठेवू शकता, याच्यामध्ये पण तुम्ही समई ठेवू शकता आणि याच्यात पण तुम्ही समई ठेवू शकता, कारण असं छान मस्त इथे समई राहील आणि ही साईडने छान अशी फ्लावरची डिझाईन जसं आपण रांगोळी काढतो ना तसं दिसेल। तर अशा पद्धतीचे तर आपल्याकडे उलन पण उपलब्ध आहे। तर हे बघा अशा प्रकारे हे उलनचे रेळ आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने। ठीक आहे, तर उलन पण उपलब्ध आहे। आणि तुम्हाला जर हे रेडी रंगोलीचे रांगोळी घ्यायची असेल तर ही सुद्धा उपलब्ध आहे। त्याचबरोबर तुम्हाला क्लास करायचा असेल तर क्लास सुद्धा आपला 28 तारखेपासून सेकंड बॅच चालू होणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा, वरती जो नंबर दिलेला आहे याच्यावरतीच मेसेज करायचा आहे। आणि बघा आता याचे ट्रेसिंग पेपर सुद्धा उपलब्ध आहे। बऱ्याच ताईंना असं होत नाही की ही पूर्ण डिझाईन आहे ही बनवताच येते। तुम्हाला जर ही डिझाईन म्हणजे बघा आता तुम्हाला जर हे रंगोली मॅट जमत असेल, ठीक आहे, कशा प्रकारे करायचं काय, फक्त डिझाईन जमत नसेल। आता इथे बघा इथे पण फ्लावर सारखे असे 3 फ्लावर आहे, खाली कमळ आहे। तर एक्झॅक्ट असं परफेक्ट असं डिझाईन जमत नाही बऱ्याच ताईंना, तर अशा प्रकारे याचे ट्रेसिंग पेपर पण उपलब्ध आहेत आपल्याकडे। मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा अशा पद्धतीने हा कॉर्नर पीस आहे आणि हे बघा इथे लिहिलेलं पण आहे। हे बघा, हा तुम्हाला उलटं दिसेल कदाचित, तर इथे कॉर्नर असं नाव लिहिलेलं आहे, कॉर्नर रांगोळी म्हणून। आणि अशा पद्धतीचे हे डिझाईन आहे। तर इथे फ्लावर पण काढून मिळेल, असं प्लेन हवं असेल तर प्लेन पण मिळेल। अशा पद्धतीचे आपल्याकडे ट्रेसिंग पेपर उपलब्ध आहे। तर हे पावलाचं डिझाईन आहे। त्यानंतर बघा हे कमळाचं आहे, फक्त सिंगल कमळ। आणि त्यानंतर उंबरठा पट्टी आहे। उंबरठा पट्टी नंतर बघा ही अशी गोल फुलाची रांगोळी मी बनवलेली आहे। अशा पद्धतीने ही पण एक रांगोळी आहे। आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवले बघा चौरंगासमोरची रांगोळी।
तर ती ही आहे. हे बघा चौरंगासमोरची रांगोळी. तर थोडंसं इथे एक लाईन वरती आली होती, मी ते नंतर दुरुस्त केलं. ठीक आहे. तर ही चौरंगासमोरची आहे आणि चौरंगाच्या साईडची बघा, हे बघा ही चौरंगाच्या साईडची अशा प्रकारे आहे. त्यानंतर इथे मोराचं पण रांगोळी आहे, मोराची पण. आणि बऱ्याच ताईंनी अजून त्यांच्या पद्धतीने मला फोटो सेंड केलेत आणि त्यांच्या पद्धतीने या मोराच्या चौरंगपाटाच्या चौरंगासमोरच्या रांगोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. हे बघा हे मोराचं आहे. अजून एका ताईने गणपतीची रांगोळी बनवून घेतली. आता बघा गणपती बसणार आहे, तर गणपतीसाठी गणपतीची रांगोळी छान असं फ्लावर डिझाईन आहे. हे बघा असं छान फ्लावर डिझाईन आहे आणि मध्ये गणपती आहे, खूप सुंदर दिसते. तर अशा प्रकारे तुम्हाला जसं हवं आहे तसं करून मिळेल. एका ताईने खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या डिझाईन माझ्याकडनं बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हालाही या ट्रेसिंग पेपरच्या डिझाईन हवे असतील तरी तुम्ही ह्या मागवू शकता. आणि त्याचबरोबर बघा आता आपले अरीवर्कचे जे ट्रेसिंग पेपर आहेत मी तुम्हाला दाखवते. आता ज्या कोणी नवीन आहेत ना त्यांना माहिती नसेल, ज्या जुन्या आहेत त्यांना माहिती आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपले अरीवर्कचे ट्रेसिंग पेपर आहेत. हे बघा अशा प्रकारे हे डिझाईन आहे ट्रेसिंग पेपरचे. तर एका 74 वर्षाच्या आजीने हे ट्रेसिंग पेपर माझ्याकडनं ऑर्डर केलेले आहे आणि ते आजच ऑर्डर केलेत. त्यांनी आपला जो बंच आहे पूर्ण तो ऑर्डर केला, त्यानंतर एक पिकॉकचं डिझाईन ऑर्डर केलं. अशा प्रकारे त्यांनी खूप सारे डिझाईन आणि त्याचबरोबर आपले जे पॅच आहेत ना, पॅचचा पण पूर्ण बंच त्यांनी ऑर्डर केलेला आहे. तर त्या मला सांगत होत्या की मी रोज फक्त एक 15 मिनटं अरीवर्क बनवते. 15 ते 10 मिनटामध्येच मी जेवढं होईल तेवढं अरीवर्क बनवते. त्या खूप म्हणजे बघा किती म्हणजे त्या 74 वर्षाच्या असताना सुद्धा त्यांना जी कला आहे, कारण त्या पहिल्यापासनं ब्लाऊज स्टिचिंग करणं किंवा ड्रेस स्टिचिंग करणं, बॅग स्टिचिंग करणं हे करत आलेले आहेत. आणि आता इतकं 74 वर्ष त्यांचं रनिंग चालू आहे तरीसुद्धा त्या अरीवर्क करत आहे. तर त्याही आपले जे व्हिडिओ आहेत हे बघूनच शिकलेल्या आहेत, त्यांनी कुठेही क्लास केलेला नाही आहे. तर त्या मला कॉल करून बोलत होत्या. तर तेव्हा खूप छान वाटलं. असं म्हणजे आपले क्लास बघून, आपले जे व्हिडिओ आहे यूट्यूबवरचे ते बघून अगदी 74 वर्षाच्या आजीसुद्धा क्लास करू शकतात. म्हणजे किती. हे बघा अशा प्रकारे हे ट्रेसिंग पेपर आहेत. तर तुम्हालाही हे जरी ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर याचे पण ट्रेसिंग पेपर आहे आपले मॅट रंगोलीचे. तर हे पण ऑर्डर करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला बनवून दिले जातील. मॅटची रेडी रंगोली हवी असेल अशा पद्धतीचे हे पण तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे पण तुम्ही फोटो टाकून हे बनवून घेऊ शकता. आणि तुम्हाला क्लास करायचे असतील तर 28 तारखेपासून आपले क्लास सुरुवात होत आहे. तर चला मग आजच्या पुरतं इतकंच. परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.